मंडळी कुठेही गेलं आणि काहीही झालं तरी माकडं उड्या मारायला काही विसरत नाही. त्याचप्रमाणे MHG मधल्या सासू सुना भांडायला काही विसरत नाही. चला तर बघूया आजचा त्यांच्या भांडणाचा विषय. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या हास्य जत्रेतल्या हास्यकर्मींचं. बरोबर आहे. काकडी घ्या, काकडी लुसलुशीत पाणीदार काकडी या. 20 रुपयाला 3 या. या सावकाश सावकाश, पहिल्यांदा झाली होती वाटते. द्या असू द्या. चला हे घ्या. चल ग चल पटापट हे घ्या. पटापट होय, होय. चल हे घ्या. बया. हा हा चा. हा हे घ्या. मीठ टाक. एक तर केवढं ऊन आहे. बापरे ग धमाल झाले उन्हानीच. हो काकडी घ्या, काकडी सावकाश लुसलुशीत. हो घ्या. काय हो भाऊ घ्या. मी येलो जो. चल चल लवकर चे तू तू पण आले. पटापट पाय नाही उचलत वली. ये. आले तर आई कुठं राहिली? आगाच्या तो आई नीट काय? जा ना. आई काय झालं आई? काय झालं आई तुम्हाला? मला पण दे. आई बघ, बघ, बघ. आता काय झालं आई? काय ना बाया केवढं ऊन लागतं. दमल्या का बाई दमल्या. मग चांगलं सांगत होते नका येऊ म्हणून. काय गरज होती एवढं तंगड्या तोडत यायची? चांगलं सांगतोय नका येऊ तरी तुम्ही आपला तगादाच लावलाय माग. हा ग दर्शन नको का घ्यायला? हे मेजोबा एकदम नवसाला पावतो जागृत देवस्थान आहे. हा हो बरोबर बोलली वा. या या होय होय जागृत देवस्थान आहे. हो सगळ्या भक्तांना नवसाला पावतो का नाही काय समजली हो? हा. पावतो ना हो पावतो ना नवसाला पावतो. हा मग झालं लवकर पाठापट. जाते हा अशा हलू गेल्या होतं देवजेल तुम्हाला दर्शन द्यायला खाली. काय सांगताय? मग मी हिथच बसते त्याची वाट बघत. गंमत केली. काय पण बोलू नका. काकडी घेता बाय का? काकडी 20 रुपयाला ती लुसलुशीत काकडी घ्या. काय सांग नको द्या द्या. बघू. द्या. आई काय द्या किती देव? द्या 8 10 15 20 द्या. या घ्या या घ्या. नको नको दादा नको आई मागताय तर घेऊ द्या. आम्हाला नकोय काकडे आई. मला दे. इथे कुठे खात बसणार आहात का तुम्ही? आई 200 पायऱ्या आहेत एकूण. आत्ताशी 20व्या पायरीवर आहोत आपण. चला ना आई. अगं थांब ग. हे असं आहे यांचं. आई तुम्ही मला खरंच कळत नाही एवढा कायला हट्ट केला. 4 पायऱ्या चढल्या की तुम्हाला दम लागतो. 2 पायऱ्या उतरून मग परत खाली बसिता. हा कस काय पोचणार आपण एवढ्या डोंगरावर? सांगा बरं दर्शन घ्यायला वेळ लागेल का नाही? आणि तुम्ही हो काय झालं? त्यांना सारखं काकडी खा म्हणू नका. मग तुम्ही तरी घ्या. नाही एकदा का त्यांनी खाल्ली ना का मग त्यांना सुस्ती येते. होय काय? मग चालणं नाही होत. होय. मग चढणं लांबच राहिलं. नाही मग खाली पालखी आहे ती करायची. म्हाताऱ्या लोकांसाठी पालखी आहे का नाही तिकडे? तुम्हाला काय वाटलं पालखीचं आमच्या डोक्यात नसेल आलं? पालखी केलती आम्ही. होय काय? ते पालखीवाले होते ना त्यांनी आमच्या आईनं आहे ना पालखीत बसवलं. होय. पालखी अशी उचलली ना हा. दांडा हातात आला पालखी सकट म्हातारी खाली. कशा सांगते? पालखीच्या घुमटा बरोबर म्हातारी 4 पायऱ्या उतरून खाली गेली. कशा सांगत? बरं त्या पालखीच्या दुरुस्तीसाठी आमच्याकडनं पैसे पण घेतले माहिती ते घेणार सोडणार आहेत काय? मग घोडा करायचा. घोडा पण आहे म्हाताऱ्या लोकांसाठी. आम्ही घोड्याचं पण विचारलं होतं. होय काय? मग पण तो घोडा आईंकडे बघून नाही नाही असं कर माहिती. उगा आपला वाढून चढून सांगायची सवय लागली तुम्हाला. नाही असंच बिथरला होता घोडा माहितीये का? होय काय? मग शेवटी तो घोड्याचा मालक घोड्याला पाणी प्यायला घेऊन गेला. हं? आणि वर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला तर सगळे घोडे गेले पाणी प्यायला. मला माहितीये तुम्हीच पाठवलं असणार त्यांना. आम्ही तुम्हाला तर तेच पाहिजे ना म्हातारी दमून वर जायला. बया आमच्या मनात आलं असतं तर आतापर्यंत 4 श्राद्ध आटपली असती तुमची. हो काय बोलता बाई काय असं बोलता? कुणाचं ग श्राद्ध घालणार आहे? गंमत केली आई. तोंडाला हात लावू नकोस. माझ्या पोराच्या पत्रिकेत 2 बायका आहेत लक्षात राहू दे. कधी तुझी हाकालपट्टी होईल आणि दुसरी कधी येऊन बसल ना कळणार पण नाही. मग बस इथं काकडे काकडे करत. चालन मला चालन. तुमच्या जातात तरी सुटन मी. मी करेन काकडी पण दुसरी सून येऊन तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटते ना तर तुम्हाला माझी किंमत कळत. आणि तू आणि काय करतीस? तू पण तेच करतीस ना. काय करीते मी घरी सोपा उभत बसिते रुतून बसिते सोप्यात अच्छी करून. तू सोपा सोपा काय करते ग? हा उगा तोंडाला लागू नकोस माझ्या. ताई मी पडकन बोलते आई. चला ना लवकर आई. ए बाई मी नाही येणार आहे.
2 घास खाल्ल्याशिवाय मी काही न उठणार नाही, आधी सांगून ठेवते. तुमचं काय ठरलं होतं? काय? दर्शन झाल्याशिवाय अन्नाचा कण पोटात ढकलणार नाही म्हणून. मग ते केळं नाही तर शेप तरी दे, ते चालतंय उपवासाला, ते दे. दिलं नाही मगाशी. कधी दिलं? मगाशी नाही का 4थ्याच पायरीवर तुम्ही बसला तेव्हा सगळी फळं दिली आई. मला असं नाही का हात पुढे करून बसला होतात, मागितली सगळी फळं दिली मी तुम्हाला. मी हात करून- येडमाट डोक्याचे. आई नव्हत्या त्या, मग माकडीन होती. माकडीनीला दिली तू. का ग येत हाबाड तोंडे, दादीच कायला काय झालं? मी माकड दिसतोय व्हय? नाही आई, आई शपथ मला माहित नव्हतं, माझा गोंधळ झाला. ए. तुम्ही नाही का सोफ्यात बसता तशीच ती माकडे अशी बसली होती. चेतू उगा आता जास्त करू नकोस हा. अहो, खरंच मला वाटलं तुमचाच हात आहे, तुम्ही भूक लागली म्हणून मागताय. मी देऊन टाकली सगळी फळं आई. अशी बसीन वय मी, आणि माकडीन काय साडी घालते वय? नाही नाही बरोबर आहे, माकडीने कपडे कुठे घालतात, कपडे बिपडे काय नाही ना. हो. पण माकडे लय आहेत हा या जंगलात, काय समजली? लय माकडं अंबा आहेत? म्हणजे काय बया. काय झालं? बरोबर. बाई बया, मला वाटलं माकडीनच ना मी जरा सांभाळू ना, देवाला जरा घाबर. का ग ये दातीच की, तू कायला दाती चकती? चिचुंदरी कुठली आहे का आता? आज शिवाय बघा, बघा. होय? बाया, अगं बाई. बाया, बघा. आहे रे बाबा, आहे. आता तिकडे घुसन बघा. उन्हात तानाचं काही नाही, सगळीकडे करायचंय तिला सगळं. निसरडा रस्ता आहे ना, निसरडून दाखवते. डिटेलिंग बघा पोरीचं. बिळात घुस. इथं बिळात घुस. घुसते का बिळात? घुस. अगं उठ. सगळीकडे सगळं करायचंय तिला. वेगळं जाय सगळं ना. या कशा बोलतात मग मला? लय ऍक्टिंग आली का तुला? लय ऍक्टिंग आली. तिथं निसरडा रस्ता लिहिला म्हणून निसरडून दाखवलं काय? होय, होय. या बोलतात मला त्यांना सांगा. गप्पच का? मग हा, चला आई आपण निघू. हो ऐका ना, मी काय म्हणतो, ऐकलं काय? हा, ऐकते. उपवासाला काकडी पण चालते, घ्या माशाल्लाह. घ्या हो. नको, काय गरज नाही आई काकडी बिकडी खाऊ नाही खायची. तुम्हाला काय हो, काय झालं? तुम्हाला माहित नाही, आमच्या आईनी एकदा का खाल्लं ना का भूक भागेपर्यंत समोर दिसल ते गट्टम करून टाकीत्यात. काय? त्यात तुम्हाला गट्टम करून टाकल तरी तुम्हाला कळायचं नाही. रमेश, माझा खाली एक फुगेवाला गेलाय त्यांनी आता. फुगेवाला गेलाय मी. ही काय हवा भरली वय सगळीकडनं इथं? आई काय बोलताय हो तुम्ही? बरं चल. हा. ए मला चल नवस बोलायचं हा, आहे. चला. त्यांना काय गप्पा मारायला. काय निसतं चला चला चला, काय नवस बोलणार आहे माहितीये मला. म्हातारी लवकर खपू दे एवढंच तर बोलणार हो, आहे तुम्ही. असं बघ. आई असं कशाला बोलू आम्ही? मी तर माझ्या नवऱ्यासाठी नवस मागणार आहे. हा काय ग? हो, किती धंदे करून बघितले, एकाही धंद्यात जम बसत नाही त्यांचा. आता रिक्षा चालवायला लागले. मी बाई सांगणार आहे, यांची रिक्षा बंद होऊ दे आणि चांगल्या कशात तरी जम बसू दे. का ग? रिक्षात काय वाईट आहे? आई तुम्हाला नाही कळणार. काय? जरा रात्रीची जवळ बसले ना तर असे तिरपे होतात. काही सोहळ्यासमोर आपलं करायचं असतंय. हो काय आई, दिवसभर ते रिक्षा चालवून दमतात. बिचारे. बरं पैसे तर हातात येतच नाहीत माझ्या, कारण पॅसेंजर कमी आणि ह्याच जास्त रिक्षात बसतात. तर मग आणि व भाऊ, काय पोराची रिक्षा आहे, मी नाही बसणार तो कोण बसणार? बरं, अहो, पण तुम्ही- साधं नाक्यावर जायचंय आई, तिथे कशी लागते तुम्हाला रिक्षा? तुझ्या का ग पोटा जळतंय हा? गप 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 गप्प बसावं आई, नका ना चिडचिड करू. हा तुम्हाला बोलता आई. तुम्ही शांत व्हा. तिचं काय चुकलंय? नवऱ्यासाठीच बोलते ना मी, पण माझ्या नवऱ्यासाठी नवस बोलणार आहे. हो मागा मागा मी म्हणणार आहे मेजोबाला, हा. माझ्या नवऱ्याची बदली कॅन्सल करून टाका. सासूबाईंचा नवरा गेलाय तिथं उसात. माझ्या नवऱ्याला नाही मला कुठं पाठवायचं, मला नाही करमत त्याच्याशिवाय. मी पण मागणार आहे मेजोबाला, माझ्या उसात गेलेला नवराबाई लवकर परत घरात येऊ दे बाया. नाही 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 येणार हो. का? काय उसात गेलेला माणूस बाहेर कधी येणार? हा देवावर नाही, मग तो कोणासोबत गेला त्याच्यावर असतंय. नाही, मी- काय बोलिता? माहिती आहे म्हणून. बाटली मिठाची बाटली कोंबीन तोंडात. तसं- हा? आमच्या मामांची बद्दल काय बाई बोलायचं ते सांगून ठेवते. काय? मामांजी तिकडे उसात आहेत, म्हणजे उसाची शेती आहे होय आमची. का? तिकडे लक्ष ठेवायला असतात मामांजी, म्हणून त्यांना घरी येता येत नाही. मग उगा मामांची बद्दल काय बोलता? होय होय. आई किती वेळ झाला आपण इथेच बसतोय, तुम्हाला कळतंय का? राहू दे. हो, लोक देवदर्शन घेऊन घरी सुद्धा गेली बघा. आहे का वर्दळ इथे? चला ना आई, आपल्याला उशीर होईल हो, रात्र होईल यायला. पाय दुखत आहेत ग. आई काय ना, रात्री बिबटे आणि सिंह येतात. काय? हो, मी ऐकलंय. काय सांगतेस? हो. होय होय अगं मग? येतात येतात. येतात? 1-1.5 तास थांबा, डरकाले ऐकायला मिळतील तुम्हाला. बया. हो आपण लवकर लवकर पटापटा पायऱ्या चढू. अगं बाया, बिबट्या आणि सिंह आला आणि एवढं गुबगुबीत खाद्य बघून त्यांना रावलं नाही तर हो, मग हा. दम्या बुत-
मी उतरता रात्र झालीत आणि वाघ आणि बिबटे दिसले तर कसं ग करायचं? कसं करायचं? आई काळजी वाटते हो तुमची आई. आता ग तुम्ही तर एवढे आहेत ना, तुम्ही ना दूर बसलेल्या बिबट्याला पण जवळ बोलवून घ्याल आणि ज्या म्हातारीला गिळून टाका असं सांगाल. इतक्या वाईट वाटलो का हो आम्ही? तुम्ही इतक्या वाईट आहोत आम्ही? आता काय आई तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला डोंगर उतरायचं टेन्शन आहे ना, आपण पट्टापट्टा करू सगळं. आपण काय करू, डोंगरावर जाऊ, मस्तपैकी दर्शन घेऊ. तुम्ही तिथं कठड्यावर बसा, हा असं मुटकुळ करून बसा. मी काय करीन, हळूचकन तुम्हाला ढकलून देईन. 3 टप्प्यात तुम्ही खाली जाल. टांग टांग टांग. मी अगं काय बोलते, जरा लाज वाटू दे ग. आई चांगली आयडिया आहे ना. असं म्हणतात की दगड ढकलल्यावर ना चाकाचा शोध लागला होता. तुम्हाला ढकलल्यावर कसला शोध लागतो हे कळेल ना. अगं इकडं काय ग, मला ढकलणार आहेस बाई तू? नाही, गंमत. मला ढकलणार? तू मला हात लावून दाखव. नाही घरी गेल्यावर तुझ्या आईला पोत्यात बांधून भंगारात इकली ना, नाव नाही लावणार डुलाबाई म्हणून. माझ्या आईला पिशवीच गप ना. मी म्हटलं डुलाबाई करून दाखवतात की काय. ते आमच्या आईचं लग्न आधीच नाव आहे का? मामांजी प्रेमाने होय डुलाबाई. काय? आई चला ना हो, चला ना आपण दर्शन ये ना घेऊ. मला आमच्या यांची लय आठवण येते ग. हा? लग्न झाल्यावर दर्शनाला आलो होतो इथं. तेव्हा इथं अशी काय बाकडे बिकडे नव्हती. ते? मला तेव्हा पण असाच दम लागला होता. तर आमचा यो ताटगडी हा. अशी घापकेने उचलली मला आणि घेऊन गेलो बाई. किती भारी ना. आता असते ना, आता पण मला असं घपक्याने उचलले असते ना, घेऊन गेले असते. हो, आणि त्यांना देवानं उचलला नसता. हो, तसं नको. आता काकड्या घ्या ना. नाही काकड्या घ्या. घ्या नको, ना. आता यांच्या बोलीचा. हे- आई चला जाऊ दे. चला आई नको बाई. चला. आपण जाऊ. चला आम्ही चला, नाही, आई. मला हळूहळू. आमच्या यांना फोन लाव. आता कुठं, चला ना वर डोंगरावर जाऊ. नको, मला लय आठवण येते, त्यांना फोन लाव. एक काम करा, हे घ्या तुम्ही फोन लावा मामांजींना. लॉक उघडून दिले. आणि ये आईंचं पण ते घे, ताट घे. हा. आई आपणच तुमच्या वरचा नवस आम्हीच बोलितो. हा, चला. तुम्ही नका येऊ वर, इथंच बसा. माझा लावते चल. मी फोन. ओ काका हा, हे पैसे. घ्या 100 रुपये. पैसे. द्या काका, मी द्या काढले काका. होते. राहू दे. हा. दिले. ओ, थँक. हा? ओ भाऊ हा. एक काम करा. काय? बिबटे आले की सांगा म्हातारी तिकडे बस. होय, होय, होय. ओय, हा. अहो सावध करा हो, हा, हा, सावध. हा, होय. अयो सॉरी. जा जा जा. ठेव फोन. हॅलो ठेव फोन. धने, हो धने, धने, नम्याच्या तू. अगं धने आली. नम्याच्या तू. धने, अगं, धने आला, बिबट्या आला. धने, अहो, धने. ओय, अगं, नम्याच्या तू, धने आला ना. आई काय आलं का? काय आलं. करताय अगं, आई? धने आले. अगं, धनेंना बघितलं मी इथनी. पुढं. तिकडे गेलेत बघ. अहो मामाच्या शेतात आहे, इकडे काय नाही तुम्ही डोंगरावर. अगं नाही, मी फोन लावला तर उचलायच्या आधीच ठेव फोन बोलले ते. धने, धने. अहो इथे कसं येतील मामांजी? थांब, मला फोन लावते. मीच विचारा विचारा. गेला. हा. शांत व्हा शांत व्हा. हा मामांजी. हा बेटा. मामांजी बरं आहे ना? अरे मग तर तू कशी आहे बेटा? आम्ही बरी आहे. बरं मी काय म्हणते, कुठे आहे तुम्ही? आम्ही ऊसामध्ये. अरे या वेळी काटारून आलाय ऊस, तुला सांगतो. हा, तो पण मी टरारूनच उगवतोय म्हणा. हा, बेटा. बरं काय नाही. अहो मामांजी इथं हा आम्ही बोल ना बेटा. देवदर्शनाला आलतो. हा. इथं एमेजोबाचं आहे ना आपलं जागरूक देवस्थान, अरे वा वा. तो डोंगर. इथं आलतो आईंना घेऊन. तर त्यांना जरा भास झाला का बा तुम्ही इकडे आले. कोणतरी एक माणूस ठेव फोन बोलत गेला ना अरे त्यांच्यासमोर. काही येडी आहे का ती डुलाबाई? हा? अगं वावर सोडून तिथं कोण येत बेटा? अहो तेच सांगते काय का त्यात. हित द्या हित. हॅलो धनी, हॅलो. ठेव फोन. काय? धनी ऐकून तर घ्या. डुले फोन ठेव. अहो तुम्ही माझं ऐकून तर अरे घ्या. ठेव फोन. ऐका आता. जा तुम्ही जा, मला नाही यायचं दर्शनाला. आई असं काय करताय? मी इथं जाताना एमेजोबाला नवस बोलणार आहे. काय? ह्यांचा ना सगळा ऊसच जळून जाऊ दे. मग येतील बरोबर माझ्याकडं. हा. वने डुले करत अशी येतील माझ्याकडे, वने डुले करत. त्याला दाखवते. वा 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 वा. ॲज युजल भन्नाट परफॉर्मन्स. आणि आम्हाला सासूबाईंचं नाव पण फार आवडलं, डुलाबाई. मस्त. प्रसादा. सगळ्यात आधी सेटिंग वाल्यांसाठी जोरदार टाळ्या. ही शिट्टी आर्ट डिपार्टमेंटसाठी आहे.
अप्रतिम सेट उभा केला आहे. अप्रतिम म्हणजे खरोखर एखाद्या देवस्थानचा पायथा कसा असावा इतकं ॲप्ट उभं केलं आहे सेट. ते झाड, तो बेंच, ते मागचे कट्टे, ते कचऱ्याचे डबे, सगळंच फॅन्टॅस्टिक. अप्रतिम सेट. प्रभाकर, काकडीवाल्याचं ऑब्झर्वेशन काही वेळेला तुझं फार मस्त होतं. ते काकडी कापायची पद्धत किंवा ते कागदात गुंडाळायची पद्धत उत्तम. आणि तुम्ही तिघी नेहमीप्रमाणेच दिमागदार, जोरदार, धडाकेबाज. डुलाबाई हे नाव विशेष उल्लेखनीय आहे. अच्छा, नमानी दिलंय. पत्रिकेतलं नाव माझं डुलाबाई आहे. अच्छा, तर मी म्हटलं नम्रता डुलाबाई. हिचं पत्रिकेतलं नाव डुलाबाई आहे. तर महाराष्ट्राला मला सांगायला अत्यंत आनंद होतो. वंडरफुल. मंडळी, मिठाचा खडा, कबाब में हड्डी, नासका आंबा, जेवणातला केस, दुधावरची माशी यांना समानार्थी शब्द म्हणजे लोचन मजनू. आज तो पुन्हा एकदा त्याचं कार्य संपन्न करायला येतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. माहोल म्हणजे अगदी सुंदरच केलेला आहात. थँक्यू. प्रवास कसा झाला? अप्रतिम अप्रतिम प्रवास झाला. थोडा लांब आहे, थोडं शहरापासून लांब आहे, पण हा प्रवास छान झाला. काय हवी? हो ना. नाही पण राजपूत साहेब, हा. राजपूत साहेब, तुम्ही म्हणजे काय करू मी तुमचं? म्हणजे घंटावाडी सारख्या एवढ्या दुर्गम गावात तुम्ही हिवाळी महोत्सवात आमचा कार्यक्रम ठेवलाय. म्हणजे आम्हा दोघांचा कार्यक्रम ठेवला, त्यासाठी तुमचे शतशः आभार. आय शुड थँक्यू सर. नाही नाही नाही, तुम्ही आमचा मान वाढवलेला आहे राजपूत साहेब. काय हवी? हो ना. थँक्यू. आम्ही इथे तुमच्या गावात आलो आणि आज आमचा 501वा प्रयोग होणार आहे. मला अतिशय आनंद होतो. तुमचा 501वा प्रयोग आहे? हो ना. म्हणजे 500वा प्रयोग झाला? कुठे झाला? ऍक्च्युली आम्ही आमचा 500वा प्रयोग हा. आमच्याच घरात बेडरूम मध्ये दारा खिडक्या घट्ट बंद करून एका कोपऱ्यात कॉट खाली उरकून टाकला. घरात कॉट खाली गेला? हो ना. का? का? मनोमिलन. काय झालं? मनोमिलन का? इथे नाही. मनोमिलन इथे नाही. काय झालं? नाही, काही नाही. कारण एकच थुक्रटपणाच्या शेणात लोळणारा, लपलप करणारा, वळणारा, घाणेरडा, गलिच्छ, गोचिड, लोचन मजनू. मनोमिलन. सांभाळा स्वतःला. हा, मनोमिलन. तू गोळी घे. डॉक्टरला बोलवू का मी? नाही आमच्याकडे पाणी घेता का, गोळ्या- सर? आमच्याकडे गोळ्या आहेत. काय त्याची जरा मनस्थिती बरी नाहीये म्हणून. नाही, पण कार्यक्रम करतील ना? कार्यक्रम उत्तम होणार. उत्तम. बरं वाटतंय. पाणी घे, पाणी घे. अशीच गोळी गिळलीस की काय? पाणी घे. मॅडम सॉरी, पण तुम्ही जे काय घरी कॉटच्या खाली केलं ना, त्याला मी कार्यक्रम मानत नाही. नाही, आता झालं. केला आम्ही. अहो, 500वा प्रयोग दणक्यात झाला पाहिजे. आजचा तुमचा 500वा प्रयोग असेल असं मी जाहीर करणार आहे. प्लीज नाही म्हणू नका. हरकत नाही आम्हाला. आणि सर, तुम्ही 2-4 निवेदक सांगितले होते, आलेच सगळे. मी एकाला कोणाला तरी पाठवतो. नाही एकाला नाही. नाही? तुम्ही साधारण मराठी बोलणारा रेडा जरी आणून दिलात ना निवेदक म्हणून तरी तो मी स्वीकारीन, पण एकाला पाठवू नका. मग? 4 पाठवा, आम्ही निवडू. अरे हरकत नाही. हो ना, हरकत हो नाही. ना. ओके, रिस्कच नाही ओके, घ्यायची. हरकत. रिस्कच नाही घ्यायची. हा. मेरे को त्याचं धगधग होरेला आहे. हिंदी का सुरू करतोस? काय या, चाललंय खाली, तुझं? खाली. हे बघ, शांत राहा. या. आपला कार्यक्रम होणं महत्वाचं या, आहे. हो, या. शांतपणे आपल्याकडे या, गोळ्या. या. नमस्कार सगळ्यांना. या आले का सगळे? अरे आरामात या इकडे. हे आहेत. अरे त्यांना बघू द्या. काढा ना ते. नाही नाही, असू दे. अवीट, हो. मला वाटतं ते जे आजोबा आहेत त्यांना आपण निवडू. अरे पण आजोबा आहेत ते. आजोबांना कसं आपण निवेदन करायला सांगणार? राहू दे. बघ, ह्या तिघांमध्ये तो कुठेही असू शकतो. लोचन मजनू. आजोबा आहेत ते, म्हातारे आहेत, म्हाताऱ्यांमध्ये असणं शक्यच नाही. हो ना. एक वेगळं मी हे लावलेलं आहे. यांना आपण पाठवू. त्यांच्या खोकत का होईना कार्यक्रम तर पुढे जाईल. शेवा कार्यक्रम आज होणार. तू सांग. मी दादा, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. धन्यवाद. या तुम्ही प्लीज. हे नको. नाही, हे हे तिघं नको. आजोबा. हे आजोबा आम्हाला चाल. हे चालतील. हो, ओके, आज. हरकत नाही. धन्यवाद. Best luck, sir. राजपूतजी. नमस्कार आजोबा. नमस्कार. कसं आहे बाबाचा? बरं आहे ना हो.
शेतात काम करून सण आलो बेताक बोला काय 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 हजर रे बोबे घ्या बाले बाले लाडहार बहाली मनोमिलन कुठली मनोमिलन हे इथलं ग्रामीण वाटत नाहीये. हे इथलं काय कुठलंच ग्रामीण वाटत नाही. आजोबा. महाराज हादी निवेदन करू का गाली आजोबा आजोबा निवेदन करायचं असेल तर घोंगडी काढावी लागेल की असं नाही करायचं लहान मुलांसारखं. थंडी हाय बा आपण कमी करायला सांगू. थंडी हाय हो हो द्या. पस्तावाल रे नाही, भाई नाही, नाही. पस्तावाल हे भाई काय झालं अभि काय झालं. आयोजक लवकर या, कुठे गेला? काय झालं काय हे झालं नको आम्हाला, हे नको, दुसरी ते कोणी आणा, आम्हाला हे नको. अरे मॅडम ते गेलेत आता हे यांच्यावरच भागवा प्लीज. अहो, पण- मॅडम मी तुमच्या सगळ्या डिमांड पूर्ण केल्या की नाही. पूर्ण पेमेंट तुम्हाला दिलेलं आहे ना. अहो, प्रेक्षक ताटकळले, कार्यक्रम सुरू करा आता प्लीज. मी थांबलोय तिथे, हा? चिडू नका, कार्यक्रम करतो आम्ही, करतो कार्यक्रम. तो आला तो आला रे, आला. माझं नशीब बघा माझं नशीब बघा. आला रे आला रे. मला शिकलोय चांगलाच धडा माझ्या पापाचा भरलाय घडा. मनोमिलन शांत हो. मनोमिलन गोळी घे, गोळी घे. तू माझं शांत. माझं ब माझं क माझं ट. माझ्या शेतात पिकली वांगी यांनी चेचली माझी नांगी. शांत हो. गोळी घे. कुठे गोळ्या आजच्या करून पाडून टाकलेस गोळ्या. घे, गोळी घे. पाणी घे. तुम्हाला दिसतोय मलाही दिसतोय. मला दिसतो आलाय. मलाही दिसतोय. मला बुबू वाटत. शांत शांत गोळी घे. मला बुबू वाटत. शांत. तिसरी गोळी आहे दिवसातली. घे घे, आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. गोळी घे. मी त्यांच्याशी बोलते. मी बोलते, तू शांत राहा. हा? गोळी घे. शांत. नमस्कार. कसे आहात. लोचनजी एक विचारू. का आमच्याच मागे का? गुरुच्या मागे एक शिष्य जातो, तुम्ही कसं विचारता का म्हणून. असं नाही विचारायचं. त्याची अवस्था बघा. त्याला ना रात्री स्वप्न पडतात तुमची आणि तो माझा गळा दाबतो. हो एक मनोमी शांत शांत. कार्यक्रम करायचा आहे. काय करू Second मी? opinion लोटांगण बघ. घालते. नाही, 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 नाही. तुम्ही- हे असं नाही. अहो, उठ. असं नाही करायचं तुम्ही. माझं देव आहे ते. मी त्यांच्या पाया पडतो पाहिजे तर. मी त्यांच्या पाया पडतो. शांत. टेन्शन घेऊ नका. हे बघा आजचा 500वा प्रयोग नीट होणार. माझं वचन आहे. माझा शब्द आहे तुम्हाला. खरी म्हणते सांगतो मी. ठीक आहे. नीट बस. काही टेन्शन नाही आहे. हे बघा, आज गुलाबी थंडीची सदाबहार गाणी हो, हो, आहेत. हो. लक्षात ठेवा. याचं आणि घेऊ सुरू नका. करूया हो, हो, कार्यक्रम. हो. मनोमिलन मी बोलले त्यांच्याशी. अरे थंडीची गाणी. कर्टन द्या प्लीज. स्माइल. आमिरजी. वा. नमस्कार. स्वागत आहे रसिको. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मधनू उस्क सत्यचित सप्तोद्धार. सत्यशील सरपोतदार. रसिको मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका सत्यशील सरपोतदार. रसिको रसिको आज तुम्ही इकडे आलेलात मला फार आनंद झालेला रसिको. रसिको हळू आज- बोल रे. होय, मी हळूच बोलतो. रसिको आज यांची ओळख करून द्यायची काय गरज आहे रसिको. फार मोठे कलावंत इकडे आपल्या बाजूला बसलेले आहेत. तर आपल्या बाजूला हे बसलेले आहेत मिलेले मनोमिलन. बसलेले आहेत. आणि इथे त्यांच्या शेजारी पिचकारीच्या अंतरावर बसलेले आहेत रसिको चिवट पोपटिणी. अविट रागिणी चिवट पोपटिणी म्हणाल. मी काय इथे आल्यापासून एटू 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 असं बोलतेय का? कॉमेडी जरा धीरे अभि बापरे बाप. अभि ह्याला आवर नाही तर मला आवर नाही तर माझ्यातूनच खूनच होईल. हळू बोल, समोर प्रेक्षक. तू नका ना लोचनजी, का आगी कार्यक्रमाच्या भल्यासाठी मी करतो. नका नका भलं करू. वाईट झाला कार्यक्रम तरी चालेल. बोलू नका. नाही, नाही, सुरू करा हो, सुरू पटापटा करतो. गाणी. रसिको हम मूल मुद्दे को हाथ घालते हैं रसिको. बर. क्या है ठंडी रसिको. स्माइल कर. रसिको क्या है ठंडी. क्या है? क्या है
निसर्गाने आपल्याला क्या है थंडी रसिको क्या है थंडी रसिको राउंड राउंड प्रश्न हमारे का सामने आता है क्या है ठंडी अरे काल तुम मस्त घातली होती रसिको ये ठंडी है वो बंडी है रसिको राउंड राउंड प्रश्न उड़ता है ठंडी क्या है रसिको माझी कोंबडी तर कुंतून कुंतून टाकते वो अंडी है रसिको वो अंडी है रसिको ठंडी नहीं है ए चला ब्रेक ओवर ये ठंडी है रसिको ये प्रियंका हंडी है रसिको आमचे असिस्टंट डिरेक्टर रसिको प्रियांका हंडी स्वतःचा नाश्ता झाला की ब्रेक ओव्हर करते बाकीचे गेले उडत आणि मग आज जाऊन सांगते मी तर गेलं होतं है ना वर्षी झाला म्हणून रसिको ये थंडी है रसिको नहीं रसिको तो ठंडी क्या है क्या है हिवाळा क्या है हिवाळा ये हिवाळा है रसिको ये कावळा है रसिको ये हिवाळा रसिको नहीं ये बालिश अभिनय है रसिको राउंड राउंड प्रश्न हमका सामने ये आता है कि क्या है ठंडी कोई मैं को आके मांगो मांडी को कान में सांगेंगे कान में दड़ा पर के तो ऐसा नाक करके सांगेंगे काय बोलताय रे कान में मांडी को गळा काय करतोय रे दडा पडल्यावर आपण गप्पा बस अरे नाही कर ना मी एवढं चिडणार का काय मी कार्यक्रमाच्या भल्यासाठीच करतो नको ना करूच भलं बाबा नको करूच एक शब्द त्याला सांग शब्द नको बोलूस म्हणून तुम्ही नका बोलू तू कार्यक्रम सुरू कर ना. नमस्कार रसिक हो नमस्कार नमस्कार हाड नमस्कार नमस्कार रसिक हो खूप सुंदर थंडी पडलेली आहे थंडीला आपण गुलाबी थंडी का बरं म्हणतो का कारण ही थंडी आपल्याला पहिल्या प्रेमाची जाणीव करून देते पालवी फुलवते हो ना हो ना हो ना ह्या थंडीची अशी अनेक अजरामर गाणी होऊन गेलेली आहेत हो ना हो ना हो ना. तर आता मी एक किशोरदांनी अजरामर करून ठेवलेलं झुमरू चित्रपटातलं गाणं वा वा गाण्याचे बोल आहेत थंडी हवा अरे गप रे, गप रे, गप, गप. काय करतोयस तू काय करतोय म्हणजे काय करतोयस तू हे कोरस आहे तो किशोर कुमारांचा तो फक्त वेस्टर्न पद्धतीने मी घेतला. कशाला देतोयस तू नाविन्य पाहिजे नको नाविन्य आम्हाला मिलन निवेदक असतं तू शांत. निवेदक असा का तिकडे गायचं का मला गळा मला दिलेला आहे मी गाणार मला सांगतोय शांत हो ना तू. प्रेक्षकांच्या भल्यासाठी मी करत ए होतो. तुझा प्रेक्षक नाही मला सांगू नका आम्ही करू प्रेक्षकांच्या भल्यासाठी माफ करा रसिका हो. माफ करा रसिक हो पण हा माणूस गोळी घ्या हवं तर गोळी घे. नको नको घे सतत गोळ्या नको मग तू चिडू नको. मी नाही चिडत आहे मी आता गाणं सुरू करतोय थांब जरा. यांचं ए, सगळं ए, यांचं थांब जरा. ठरेपर्यंत एक अतिशय सुंदर किस्सा आहे तो मी तुम्हाला तू सांगतो. नको किस्सा सांगूस. जास्त काढू. तुम्ही आता काय सांगितलं निवेदन कर मी निवेदन करतो माझं काम मी करतो तुमचं तोपर्यंत आटपून घ्या गोळी बिळी खायची रसिको यांची गोळी होईपर्यंत अतिशय सुंदर किस्सा आहे रसिको हे मोठी मोठी लोक असतात ते आपल्याला जीवनाचं सार सांगून जातात रसिको अतिशय सुंदर किस्सा रसिको थंडीचा दिवस होते नीट ऐकायला रसिको शाहीर लुधियानवी असं शाहीर नाही रे. शाहीर नाही साहिर लुधियानी शाहीर हा? रसिक हो ही मोठी मोठी माणसं असतात ती आपल्याला फार मोठे काही संदेश देऊन जातात बर थंडी होती साहिर लुधियानवी बसले होते समोर सिक्युरिटी होती आणि समोरून HD बर्मन आले रसिको त्यांच्या हातात एक लहान मुलगा होता 4-5 वर्षाचा RD बर्मन तो रडत होता कपडे हे किशोर कुमारांचं आहे आपण त्यांना लहानपणी आठवलं मग त्यांनी ते त्यांना सांगितलं असा आहे किस्सा आहे तो तसा किस्सा पुढे सुरू हो, तेच सांगतो तशी मोठी मोठी माणसं असतात आपल्याला नकळतपणे संदेश देऊन जातात एद्री बरोबर म्हणाले साहिर लुधियानजीना शेकोटी शेकोटी देतो वर साहिर लुधियान म्हणाले जी हां
असे मोठे मोठे किस्से असतात रसिको जे आपल्याला जीवनाचं सार सांगून जातात. काय आहे ह्या जीवनाचं सार? मनोमिलन काय आहे ह्या जीवनाचं सार? काय आहे मला सांग. लुरिया आले अरे वा शिकोटी मस्त. काय आहे ह्या जीवनाचं सार? जीवनाचं सार हेच आहे की उद्या थंडी पडली की शेकोटी लावायची. हे मला कळलं या गाण्यातून. हा गोड निर्बुद्ध माणूस सापडलाय का मला? नको ना मनोमिलन, तू गा ना. मला नाही तू नको ना लक्ष देऊस, तू गा ना मनोमिलन. रडू नको. यापुढे अवीट गाईल. अवीट गाईल. मी गाणार नाही. शांत राहा. बरं थांबा आम्हाला बोलू द्या जरा. हरकत नाही. बरं रसिका हो, यांची सध्या मनस्थिती थोडी ठीक नाहीये, तर आता मी माझं पुष्प तुमच्यासमोर सादर करते. 1979 साली दादा कोंडके यांचा एक चित्रपट होऊन गेला, ह्योच नवरा पाहिजे. त्या चित्रपटातील एक गीत मी तुमच्या समोर सादर सुपर परफॉर्मन्स ॲज युजल. बघूया यावर आपले हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा. सुपर्ब ॲज युजल. त्या तिघांना काय आणलं होतंस तू कानटोप्या घालून? आणि गिरीश दादा पण होते. दत्तू होता ना, दत्तू गिरीश आणि विराज. लाजवाब. शेवटचं जे होतं ते फारच लाजवाब होतं. म्हणजे मला लागलाय खोकलावरनं डायरेक्ट सत्यम शिवम, ते जे ट्रान्झिशन होतं ते इतकं अफाट आणि इतकं बेमालूम झालं की क्षणभर मला कळलंच नाही की काय सुरू आहे. हे कोणाला सुचलं हे ट्रान्झिशन शेवटचं? वा 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 सम्या, क्या बात आहे यार. विलक्षण एंटरटेनिंग होता शेवटचा पॅच. आणि ओव्हरऑलच ओमकार, चेतना, फॅन्टॅस्टिक, अप्रतिम, खूप मजा आली. वा 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 वा. सई. कडक परफॉर्मन्स होता. एक किस्सा सांगते छोटासा समीरदा. लोचन मजनूची पॉप्युलॅरिटी. सो मी परवा एक स्टोरी टाकली होती विच सेड मोहब्बत क्या है. ओहो. आणि त्याचा पुढे काहीतरी थोडं फनी होतं. तर मला 500हून अधिक मेसेजेस आले आणि त्याच्यात सगळ्यात असं होतं, मोहब्बत क्या है. क्या है मोहब्बत. मला असं वाटतं की ही पॉप्युलॅरिटी आहे आणि लोचन मजनू आता मला असं वाटतं घराघरात नाही, सगळ्यांच्या हृदयात पण घर करून बसलाय. आणि फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स ॲज युजल. मजा आली. मंडळी, गौरव मोरेचा अपमान करणं हाच ज्यांचा दिनक्रम आहे असे त्याचे मित्र आज पुन्हा एकदा त्याला छळायला येत आहेत. चला तर बघूया धमाल हसवणूक करणारी ही छळवणूक जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले हास्य कलंदर. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. कशी वाटते जागा? कुठे आणलंयस तू हे मला गौरव? हा, हे काय करताय छत्रीत? गौरव तिकडे ते काय करतायत? गौरव मी कुठे आणलंयस गौरव? मी तुला बोललेलं ना माझं प्रेम आहे तुझ्यावर गौरव. पण हे सगळं लग्नानंतर आता मी नाही. अगं हे असं काही नाहीये सोना. म्हणजे असं काहीच नाहीये. मग का आणलंयस इकडे? अगं हे कपल पार्क आहे ना, म्हणून घेऊन आलो. पण मी बोलले ना, चल ना जाऊया आपण हॉटेलमध्ये जाऊयात किंवा गार्डन मध्ये जाऊयात. मला भीती वाटते इथे, प्लीज ना गौरव. ऐक ना, मी तुला इकडे आणण्यामागचं कारण वेगळं आहे. काय? माझ्या नाग्या मित्रांना जर कळलं ना की आज माझा बर्थडे आहे, ते तिकडे येऊन टपकतील. ते त्यांनी गेली 5 बर्थडे माझी वाट लावली आहे ग. म्हणजे एकदा पण मला केक कापू दिला नाहीये. मी रात्री घरी जाऊन चादरी शिरून एकटा केक कापायचो रडत. हा, म्हणून तुला मी कपल पार्कात आणलंय. ते संटे इकडे येणारच नाही. एकाकडे पण गर्लफ्रेंड नाहीये. त्यांना कपल पार्क म्हणजे काय ते माहीतच नाही. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि होय, आपल्यात असं काही होणार नाहीये शोना, कळतं का तुला? नक्की ना शोना? हो रे शोना, ओनली केक काटी आणि घरी जाटी. हे थुंकले? मग सगळे एकत्र कसे काय थुंकले ग? ते जाऊ दे ना, आपण केक कापूया. येस केक कापूया आपण. येस आपण केक कापूया. खूप भारी वाटतं यार, मी एकटा केक कापतोय आज. वा 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 वा, केक कापायला मिळणार. केक काप. शोनाचा बर्थडे.
काय आवाज आणि सूर लावला आहे चला 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 Yes, yes, yes. आता माझ्या शोना केक कापणार ओके हा चला चला केक कापा येस 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 मी समज मेणबत्ती फुंकतो हा, अशी हा हो. हॅपी बर्थडे भावा हॅपी बर्थडे हा हॅपी बर्थडे इकडे रे तुम्ही सगळे इकडे कसे काय आलात रे बच्चा हाऊ वी कॅन मिस युअर सर्व द स्मेल सर्व द स्मेल म्हणजे यू आर पिट स्निफर म्हणजे काय बगल हुंग्या बेगर ऑफ द इंग्लिश सर वाड दी स्मेल वास सर दी स्मेल वाड दिवास तुझ्या बापाला सांगा फुल फॉर्म वाढदिवस वाढदिवस बोलशील तू आज गौऱ्याचा वाढदिवस हो 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 गौऱ्या बाईक चोर बघितले फोन चोर बघितले ही दिल चोरणारी कोण आहे रे हाय हाय माय नेम इज ओंकार तुम्हाला प्रेमाने आशिक म्हणू शकतेस काय नाशिक Hi, हाय myself Hemant. You can call me Ham. हॅम म्हणजे डुकराच्या मांडीचा मांस ते म्हणायचं तुला तू डुकराच्या मांडीचा मांस आहेस So. Then Hemu is fine, easy to define. थोडं ये. बस लांब लांब Hi, sweetheart. हाय My name is Bane. ओके You can call me Burns. तुझ्या बन्स मध्ये हॅमभरून हॅमबर्गर सर खाईन तुला मी कळलं काय सरक ना मागं. शट ऑफ द सायलेन्स बनी द डर्टी रॅबिट मेड सूप टेबल थोडा वेळ गाजर खा बिकॉज इट्स माय टाइम अँड माय टाइम इज हाय टाइम हसीना Yes? तुम्हें देख के आ गया मुझे पसीना लेट मी इंट्रोड्यूस माई सेल्फ आई एम द प्रिंसिपल ऑफ लवालाजी लाज बाळक जरा लाज बाळक तुमची वहिनी आहे ती Oh, I like this the relationship. I am Devar. You are Bhabhi. Wallah Habibi, Wallah Habibi. अरे धुळ्या ए ए ए ए धुळ्याचा अरब यार 2 मिनिटं शांत बसा आता का बसा काय बोललो का मी तुमची ओळख करून देतो कुठं आलाय तुम्ही जरा थांबा ना तर ही माझी गर्लफ्रेंड म्हणजे तुमची वहिनी एस लाल हा एस लाल Wow. Beautiful the name. S. Lal. ऍक्च्युली हे माझं खरं नाव नाहीये हे खरं नाव नाही खरं नाव एकदम कमाल आहे काय नाव आहे खरं सांग हे नाही सांगितलं नाही ऍक्च्युली माझं खरं नाव आहे शिवाली हो हो तेरी शिवाली मेरी शिवाली मेरी शिवा Shivali is very lovely, huh? या ऍक्च्युली मी जादूगार आहे ना म्हणून माझ्या गुरुजींनी माझं नाव एस लाल ठेवलंय जादूगर चल नाही रे गौऱ्या मला कसं मारला नाही ती जादूगार नाही मग मला कशाला मारला तू? असंच रे ते फ्लो मध्ये तू जादूगार नाही आशिक हा तुला का असं वाटतं मी जादूगार नाहीये का कारण तू स्वतःच निसर्गाने केलेली एक जादू आहेस Amazing woman. ऐक ना You are Jadugar. I am Shyam Heart. Together we can make something comat. चलो एक दूसरे में खो जाते हैं काय करू यार धुळ्याचा चेहरा झिम्बाब्वेचे केस बेकार ऍक्सेंट नका ना काय करू ऐका ना चला ना केक कापू आपण या केक कापू चला केक कापूया. हेमंत भाऊ क्लॅरिटी गव्या
तू केक घेतला नाही का कधी खायला नाही का कधी भेटेल ना तुला केक पहिले वाहिनी येस मी पण जादूगार आहे खरंच ये अरे हा तर लय मोठा जादूगार आहे एका शेड्यूलला येतो दुसऱ्या शेड्यूलला गायब एकदा तर फक्त पोलिसांचे कपडे घालून आला हँड्स अप डायरेक्ट जळगाव साधा जादूगार नाही बाबा मी नाही करत जादू यार काय मजा म्हणजे नको करू. इज्जत बिज्जत काय हो, नाही, साहेब. काय नको करू. वहिनी तुम्हाला ते जादू येते कोणती हिप्नोटाईज करता येतं का तुम्हाला असं? ए, नाही येत ए बाबा नाही येत तिला तिला सांगू दे ना गौरव तिला सांगू दे खरंच नाही येत मला हा चला केक कापूया, केक कापूया. नाही पिवळा ड्रेस घातलेली आहेस लाल कर ना नाही येणार हिप्नोटाईज करता कसं करू मी तुम्हाला कर ना नाही जमणार आशिक नाही जमणार हिप्नोटाईज करताय कर आम्ही सगळे हिप्नोटाईज हो काय रे हो कीजिए ना ठीक आहे पण त्याच्यासाठी अँडुलूम लागेल ना ये या वा हिप्नोटाईज व्हा अँडुलम पाहिजे त्याला या ना हिप्नोटाईज हो आणि बेबी ते अँडुलम नसतं ते पेंडुलम असतं Sorry. कळलं ते नाहीच आहे कुणाकडे गौरव मी काय म्हणते तुझी चैन दे ना हा. चल. ती गळ्यातली, गळ्यातली. गळ्यातली चैन दे ना ना, काय गळत ती चैन ते महाग आहे ती 1.5 लाख रुपयाची आहे सोन्याची आहे सोनापेक्षा महाग आहे थांब तू थांब ह्याच्यापेक्षा ही चेन घे ह्याच्यापेक्षा चेन घे येस मी करते मी पहिल्यांदा सेकंड चॅप्टर मध्ये होतो मी ट्राय करते रेडी आहात तुम्ही सगळे इकडे बसा खाली ओके ओके रेडी आहात गौरव तू पण बस मी आहे ना इथे ओके सगळे हिप्नोटाइज व्हाल ना रेडी आब्राकाडाब्रा गिली 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 पॉम 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 जादू झाली छान 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 आता तुम्ही माणूस नाही आहात झोंबी पण नाही आहात झोंबी पण नाही आहात आता तुम्ही माणूस नाही आहात आता तुम्ही हुंदीर आहात हे झाले गौरव हुंदीर झाले सगळे हुंदीर झाले कोण आहेस तू हा पांढरा उंदीर आहे अरे असं वाटतं पुंगेवाला सगळे उंदीर घेऊन मागे उभा आहे हा असा आवाज करशील तू हा गेंडा आहेस का उंदीर आहेस अरे नका ना असं करू यार अरे तुम्ही हिप्नोटाईज झालं किती मुद्दाम करा असं नका ना करू गौरव. हा सगळे बघ किती क्यूट उंदीर झालेत बघ तेव्हा सगळे हिप्नोटाइज झाले ए नका रे असं करू केक कापायला चला ना अरे पण मी ज्याच्यासाठी करते हा केक आहे माग उंदीर हा केक आहे गौरव हळूच तुला माझी काहीच किंमत नाही येणार आहे होय होय हा गौरव हाय हा तुला केकची किंमत आहे तुला केकची किंमत आहे माझी किंमत नाही केकची किंमत काय मला केक कापायचं ए तुमच्या अभियानाला मारीच सांग का केकची किंमत मला असं कराल नका ना एवढं करूया तुम्ही गौरव ते उंदीर आहेत ना अरे कसल्या उंदीरात मुद्दाम करतायत ते काय मुद्दाम करता हिप्नोटाइज झाले आहेत ते अरे आपल्याला केक कापायचा आहे ना मी गेली 5 वेळा वाट बघतो केक कापायची अरे 6वं वर्ष आहे मला केक कापू दे ना यार तू चल आपण केक कापू इकडे माझा केक खाताय का गौरव माझ्या हिप्नोटाइज मुळे ते उंदीर झाले तर उंदीर केक खातात अरे कसला हिप्नोटाईज मुद्दाम करतायत त्यांनी हातावर माझा केक नाही कापला बाबा मी हिप्नोटाइज केलं म्हणून ए तू आणि तू जादू जा खड्ड्यात भिकारी कळलं काय चल रे मला काय खा तुम्हीच केक माझा बड्डे खराब करा तुम्ही नागा नरकात जा नरकात जोरदार टाळ्या मस्त परफॉर्मन्स सई मी इथे खूप ऑनेस्टली सांगेन की मी ही सिरीज श्यामदादांसाठी बघते त्यांचं कॅरेक्टर मला भयंकर आवडतं त्यांची बोलायची स्टाईल तुमचा हा युनिक वेश तुमची ही युनिक भाषा स्टाईल हे खूप सगळं फारच अमेझिंग आहे गौऱ्या मस्त तुम्ही सगळ्यांनी पण फार इथे बसला होता मागे बसला होता कोऑर्डिनेशन मस्त होतं मजा आली मस्त थँक्यू